In the last lecture, we have to study the basic of statistic, definition of statistic, limitations, uses, and scope, also functions. Next, data. There are two types of data. First, primary data and second, secondary data. Next point, classification. There are four types of classification. First, geographical classification. Second, chronological classification. Third, qualitative classification. And fourth, quantitative classification. First, geographical classification on the basis of area and region. Chronological classification on the basis of time. Third, qualitative classification on the basis of characteristic. And fourth, quantitative classification on the basis of magnitude. In today's lecture, we have to start the next topic, measures of central tendency. First, definition of measures of central tendency. Measures of central tendency or average are the representative of the distribution as a whole. There are many types of averages. Averages or measures of central tendency. Arithmetic mean, harmonic mean, geometric mean, median and mode. तुम्ही 10th मध्ये अरिथमेटिक मीन, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन हे शिकलेलंच आहे. आता आणखीन काय याच्यामध्ये स्टडी करायचं आहे तर मेडियन अँड मोड. नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक, प्रॉपर्टीज और रिक्वायरमेंट्स ऑफ एन आयडियल ॲव्हरेज. म्हणजे जे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे त्याचे गुणधर्म काय असतील, म्हणजे त्यामध्ये कोणते कोणते फंक्शन अवेलेबल होतील. म्हणजे ते अरिथमेटिक मीन आहे, हार्मोनिक मीन आहे, जॉमेट्रिक मीन आहे, मेडियन आहे आणि मोड आहे. ते कसे असतात. द फोर्थ, इट शुड बी इझिली अंडरस्टँड. म्हणजे ते काय पाहिजे, समजण्यास सोपे पाहिजे. नेक्स्ट, इट शुड बी इझी टू कॅल्क्युलेट. म्हणजे ते सोडवण्यास सुद्धा काय असलं पाहिजे, सोपे असलं पाहिजे. इट शुड बी रिझी डिफाईन. म्हणजे ते काय केलं पाहिजे, कठोरपणे परिभाषित केलं पाहिजे. इट शुड नॉट बी अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे काय, खूप लहान किंवा खूप मोठे जे डेटा दिलेले असतील आपल्याला काय त्याच्यावरती परिणाम होऊ नये कुठला. नेक्स्ट, इट शुड बी बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन. ते सर्व निरीक्षणावर काय असलं पाहिजे, आधारित असलं पाहिजे. इट शुड बी कॅपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिक ट्रीटमेंट. मॅथमॅटिकल म्हणजे गणित सोडवण्यास ते काय असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे. नेक्स्ट, डेफिनेशन ऑफ अरिथमेटिक mean. Arithmetic mean is most popular and used measures of central tendency. म्हणजे सेंट्रल टेंडन्सीचा हा एक काय आहे, अरिथमेटिक मीन हा एक टाइप आहे. त्यालाच काय ऑर नेम आहे, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीला ॲव्हरेज. Arithmetic mean is obtained by adding together all the observations and dividing by total number of observation. म्हणजे अरिथमेटिक मीन मध्ये काही तुम्हाला ऑब्झर्वेशन्स दिलेले असतील, त्यांची तुम्ही काय करायचे, ऍडिशन करायचे आणि त्याला डिवाइड काय करायचे, जेवढे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत ते काउंट करायचे, म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. अरिथमेटिक मीनची. नेक्स्ट, अरिथमेटिक मीन फॉर रॉ डेटा. म्हणजे तुम्हाला फक्त एकच डेटा इथं दिलेला असेल अरिथमेटिक मीन मध्ये. सपोज काय दिले तुम्हाला, x1, x2 अप टू सॉन xn हे n ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. तर अरिथमेटिक मीन हा कसा फाइंड करायचे, तर पहिलं अरिथमेटिक मीन हा डिनोट करायचा कॅपिटल एक्स बार आणि डिफाईन कसा करायचं, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन. एन म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे, एन म्हणजे काय घ्यायचंय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आणि समेशन ऑफ एक्स आय म्हणजे जेवढे ऑब्झर्वेशन दिलेले असतील त्यांची काय करायचे, तुम्हाला तिथं सम करायचे, म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑर व्हॅल्यूज. हे झालं अरिथमेटिक मीन फॉर रॉ डेटा. नेक्स्ट, arithmetic mean of ungrouped data or discrete frequency distribution. arithmetic mean of ungrouped data मध्ये काय दिलेलं असेल तुम्हाला, म्हणजे ऑलरेडी
x1 x2 अप टू सॉन xn हे ऑब्झर्वेशन दिलेले असतील आणि त्याच्यासोबत काय दिले असतील तुम्हाला आणखीन फ्रिक्वेन्सीज. लेट x1 x2 अप टू सॉन xn be the variables and f1 f2 up to son fn be their corresponding frequencies. Then their mean is given by mean हा नेहमी डिनोट करायचा x बार नी. x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi इंटू xi. रॉ डाटामध्ये फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले असतील त्यामुळे फक्त तिथं तुम्ही समेशन कशाची घेणार आहे तर समेशन ऑफ xi ची घेणार आहे. इथं तुम्हाला x1 x2 अप टू सॉन xn हे व्हेरिएबल दिलेले असतील आणखीन त्याच्यासोबत तुम्हाला काय दिलेलं असेल तर फ्रिक्वेन्सीज दिलेले असतील. तेव्हा तुम्ही काय करायचे समेशन ऑफ fi इंटू xi म्हणजे पहिला xi चा टेबल लिहायचा म्हणजे दिलेलाच असेल तो ऑलरेडी. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतील fi. फक्त थर्ड टेबल मध्ये काय फाइंड आउट करायला लागेल तुम्हाला fi इंटू xi म्हणजे पहिली तुम्ही सम करून घ्यायची सेपरेट समेशन ऑफ fi. नेक्स्ट सम करून घ्यायची समेशन ऑफ fi इंटू xi ची. मग फॉर्म्युला काय x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi इंटू xi डिवायडेड बाय समेशन ऑफ fi. अरिथमेटिक मीन फॉर रॉ डेटा मध्ये तुम्ही तिथं n घेतलेलं कारण तिथं फक्त तुम्हाला काय दिलेलं टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि इथं समेशन ऑफ fi मी का घेतलेलं आहे तर तिथं काय दिलेलं ऑब्झर्वेशन दिलेले आहेत प्लस त्याच्यासोबत तुम्हाला आणखीन काय दिलेले आहेत तर फ्रिक्वेन्सी. म्हणून फ्रिक्वेन्सीची जी सम असेल तीच टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. नेक्स्ट मीन ऑफ ग्रुप्ड डेटा. फर्स्ट बघितला मीन ऑफ रॉ डेटा, मीन ऑफ अनग्रुप्ड डेटा आणि थर्ड मीन ऑफ ग्रुप्ड डेटा. ग्रुप्ड डेटा मध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल आता x1 x2 अप टू सॉन xn विथ द मिड व्हॅल्यूज म्हणजे इथं तुम्हाला क्लासेस दिलेले असेल 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50. आणखी त्याच्यासोबत काय दिलेले असतील तर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीज काय असतील f1 f2 अप टू सॉन fn. तर मीन कसा डिनोट करायचा तो x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi इंटू xi डिवायडेड बाय समेशन ऑफ fi. इथं बघा अनग्रुप्ड मध्ये n म्हणजेच काय घेतलेला समेशन ऑफ fi म्हणजे फ्रिक्वेन्सीची जी सम असेल तीच n घ्यायचा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि समेशन ऑफ fi इंटू xi. पण xi काय दिलेला आहे तुम्हाला म्हणजे x1 x2 अप टू सॉन xn तर त्या मिड व्हॅल्यूज दिलेल्या आहेत म्हणजे क्लासेस दिलेले 10 to 20. त्याचा पहिला मिड पॉइंट घ्यायचा. मिड पॉइंट कसा घेणार 10 to 20 मध्ये तर तो 15 येणार. तो xi चा टेबल एक्स्ट्रा करायचा म्हणजे पहिले क्लासेस दिलेले असतील तुम्हाला एक्झाम्पल मध्ये फर्स्ट दिलेला असेल क्लासेस नेक्स्ट दिलेला असेल फ्रिक्वेन्सी. थर्ड टेबल तुम्ही ड्रॉ करायचा काय करायचा तर xi आता डिनोट करायचा. xi कसा डिनोट करायचा तर तो मिड व्हॅल्यू घ्यायचा म्हणजे जे क्लासेस दिलेले असतील त्याचा मिड पॉइंट सपोज 10 to 20 त्याचा मिड पॉइंट काय येणार आहे 15. 20 to 30 त्याचा काय येणार आहे 25. जो असेल तो लिहायचा तो काय येणार xi. नंतर काय करायला लागेल तुम्हाला fi इंटू xi म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असेल त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं xi म्हणजे जी करस्पॉन्डिंग व्हॅल्यू टेबलला समोर दिलेले असेल त्यांनीच ती मल्टिप्लाय करायची. आणि लास्टला काय करायचं टेबल कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युलामध्ये कोणती व्हॅल्यूज लागते तर समेशन ऑफ fi इंटू xi मग ती सम करून घ्यायची. नेक्स्ट समेशन ऑफ fi म्हणजे फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतील त्याची सम करायची. नंतर फॉर्म्युला लिहायचा x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi इंटू xi डिवायडेड बाय समेशन ऑफ fi. मीन ऑफ ग्रुप्ड डेटा अँड मीन ऑफ अनग्रुप्ड डेटा सेमच आहे फक्त ग्रुप्ड डेटा मध्ये तुम्हाला क्लासेस दिलेले असतील त्याची तुम्ही मिड व्हॅल्यू पहिली फाइंड आउट करायचे आणि अनग्रुप्ड डेटामध्ये ऑलरेडी तुम्हाला काय दिलेले असतील ऑब्झर्वेशन्स दिलेले असतील आणि रॉ डेटामध्ये फक्त एकच डेटा दिलेला असेल आणि तुम्ही जेवढे टोटल ऑब्झर्वेशन दिलेले आहेत ते डिवाइड करायचे. हे झालं अरिथमेटिक मीन. आता त्याचे मेरिट्स आहेत म्हणजे फायदे आणि तोटे आहेत. मग फर्स्ट मेरिट्स ऑफ अरिथमेटिक मीन.
पहिला आपण काय बघितलं होतं, कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयडियल ॲव्हरेज. ते ॲव्हरेजचेच टाईप आहेत, अरिथमेटिक मीन, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन, मेडियन अँड मोड. आता ते कसे हवेत ते ऑलरेडी सांगितलेले आहेत. तर फर्स्ट काय आहे त्याचा फायदा अरिथमेटिक मीनचा, इट इज रिजिडली डिफाईन, म्हणजे ते आपल्याला कठोरपणे परिभाषित लगेच करता येतं. इट इज इझी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करण्यासाठी पण ते काय आहे, इझी आहे. इट इज इझी टू अंडरस्टँड, म्हणजे समजण्यास सुद्धा काय आहे अरिथमेटिक मीन हे सोपे आहे. इट इज कॅपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट, म्हणजे गणिती प्रक्रिया सोडवण्यास ते काय आहे, सक्षम आहे. आणि इट इज बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन्स, म्हणजे काय तर ते सर्व निरीक्षणावर काय आहे, आधारित आहे, म्हणजे प्रत्येक ऑब्झर्वेशन वरती डिपेंड आहे ते. आणि तोटे काय आहेत, इट इज टू मच अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे काय, तर खूप लहान आणि खूप मोठे जर ऑब्झर्वेशन असतील तर त्याचा अरिथमेटिक मीन वरती काय होतो, परिणाम होतो. त्यामुळे काय होतं, ॲबनॉर्मल रिझल्ट इज ऑब्टेन. नेक्स्ट, इट इज नॉट पॉसिबल टू कॅल्क्युलेट अरिथमेटिक मीन इफ गिवन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज ओपन एंडेड. जर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला काही एंड नसेल, म्हणजे तो जर ओपन एंडेड असेल तर अरिथमेटिक मीन हा कॅल्क्युलेट करता येत नाही. हे त्याचे तोटे आहेत. नेक्स्ट, uses of arithmetic mean. First, it is extremely used in practical statistics, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे अरिथमेटिक मीन काय आहे, इझी आहे. नेक्स्ट, बिझनेसमॅन युजेस इट इज फाइंड ऑपरेशन कॉस्ट प्रॉफिट पर युनिट ऑफ आर्टिकल. And third, a common man used to find out the average marks obtained by a student, म्हणजे एक्झाम मध्ये स्टुडंटला पडलेले मार्क्स त्याचा ॲव्हरेज काढण्यासाठी. आता नेक्स्ट पॉइंट, मीन म्हणजे स्टेट ऑफ एन ऑब्झर्वेशन इज एन ऑफ देअर प्रोडक्ट. म्हणजे इथे एन ऑब्झर्वेशन तुम्हाला दिलेले असतील त्याचं फक्त काय करायचे, प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याचं एन थ्रूट घ्यायचं. एन थ्रूट म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, जेवढे ऑब्झर्वेशन दिलेले असतील त्यांचं काय घ्यायचं, त्याचं एन थ्रूट घ्यायचं. सेमच आहे जसं अरिथमेटिक मीन मध्ये किती टाईप होते, 3, रॉ डेटा, अनग्रुप्ड डेटा अँड थर्ड डेटा. सेम आहे जॉमेट्रिक मीन. फर्स्ट, जॉमेट्रिक मीन ऑफ रॉ डेटा. रॉ डेटा मध्ये काही दिलेलं असेल तुम्हाला तर फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतील. तर ऑब्झर्वेशन किती दिलेले आहेत, x1 x2 up to son xn are n observation. Then geometric mean is given by geometric mean is equal to n root of, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये काय लिहायचं तिथं n, आणि जेवढे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्यांचं काय घ्यायचं तिथं प्रोडक्ट, म्हणजे x1 x2 up to son xn. डेफिनेशनच काय आहे जॉमेट्रिक मीनची, द जॉमेट्रिक मीन ऑफ सेट ऑफ n ऑब्झर्वेशन इज n रूट ऑफ देअर प्रोडक्ट, म्हणजे n रूट मध्ये काय घ्यायचं त्यांचा प्रोडक्ट. और काय आहे, अँटी लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये समेशन ऑफ लॉग ऑफ एक्स आय डिवायडेड बाय n. काय दिलेलं असेल क्वेश्चन मध्ये तुम्हाला, फक्त एक्स आय म्हणजे x1 x2 अप टू सॉन xn हे ऑब्झर्वेशन दिलेले असतील, आणि n म्हणजे काय घेणार आहे तुम्ही, तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर पहिला एक्स आय लिहून घ्यायचा आणि प्रत्येक एक्स आयचा काय करायचा, लॉग फाइंड करायचा, आणि त्या लॉगची लास्टला काय करायची, सम करून घ्यायची, म्हणजे जे लॉग आलेले असतील त्यांची सम करायची. आणि बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहायचं, अँटी लॉग ऑफ ब्रॅकेट समेशन ऑफ लॉग ऑफ एक्स आय, म्हणजे लॉग ऑफ एक्स आय ची जी सम आलेली आहे ती डिवायडेड बाय n. n म्हणजे काय घेणार तुम्ही, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ते घ्यायचे, दोन्हींची डिव्हिजन घ्यायची आणि अँटी लॉग ऑपरेट करायचं फक्त. नेक्स्ट,
geometric mean of ungrouped data. Let x1, x2 up to son xn be the n observations and f1, f2 up to son fn be their corresponding frequencies. Then the geometric mean is given by same as arithmetic mean of ungrouped data. Observations दिलेले असतील आणि त्याच्यासोबत काय दिलेले असतील तुम्हाला frequencies. Geometric mean is equal to anti-log of bracket summation of fi. Log of fi xi करायचं नाही. Summation of fi into log of xi divided by summation of fi. आता geometry of data मध्ये आपण तिथे घेतलेला कारण तिथे ऑब्झर्वेशन आहेत त्यामुळे काय करणार आहे आपण तिथे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स घेणार आहे आणि इथं काय घेणार आहे तर तुम्हाला ऑब्झर्वेशन सोबत काय असतील फ्रिक्वेन्सी असतील म्हणून तिथं समेशन ऑफ fi सेम एज अरिथमेटिक मीन ऑफ अनग्रुप्ड डेटा आहे समेशन ऑफ fi म्हणजेच तो n असणार आहे. पहिलं काय करावं लागेल तुम्हाला xi चा टेबल दिलेला असेल त्याच्यानंतर काय दिलेलं असेल तुम्हाला fi दिलेला असेल. आता तुम्ही जे xi दिलेले असतील त्यांचा काय घ्यायचा पहिला लॉग म्हणजे थर्ड टेबल मध्ये लॉग ऑफ xi. सपोज तुम्हाला 20 व्हॅल्यू फर्स्ट दिली आहे 20 15 30 सपोज 20 दिलाय तर लॉग ऑफ 20 तो लॉग ऑफ xi मध्ये लिहायचा नंतर लॉग ऑफ 15 तो लॉग ऑफ 15 जो असेल तो लिहायचा कॅल्क्युलेटर वरती. नेक्स्ट लॉग ऑफ 15 जो असेल तो लिहायचा लॉग ऑफ 30 जो आलेला असेल तो लिहायचा. नंतर त्याच्यामध्ये आणखीन काय सांगितले पण त्याला fi नी मल्टिप्लाय आहे म्हणून जो फ्रिक्वेन्सीचा टेबल असेल त्याला जी मिळालेली आहे व्हॅल्यू लॉग ऑफ 20 ची त्यांनी काय करायचं मल्टिप्लाय करायचे आणि त्यांची लास्टला काय करायची सम करायची म्हणजे समेशन ऑफ fi इंटू लॉग ऑफ xi डिवाइडेड बाय समेशन ऑफ fi. समेशन ऑफ fi म्हणजे fi चा जो टेबल दिलेला आहे फ्रिक्वेन्सीचा त्याची तुम्ही सम करून घ्यायची लास्टला आणि फॉर्म्युला मध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. लास्ट geometric mean of grouped data. The classes f1 f2 up to son fn be their corresponding frequencies. The geometric mean is given by geometric mean इथं काय सांगितले x1 x2 up to son xn be the mid values of the classes. पण क्लासेस दिलेले असतील आणि x1 x2 xn हे काय असणार त्याच्या मिड व्हॅल्यूज सेम एज अरिथमेटिक मीन ऑफ ग्रुप्ड डेटा. Geometric mean is equal to anti-log of bracket summation fi into log of xi divided by summation of fi. Summation of fi म्हणजेच काय असणार आहे तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे n. ह्याचे पण geometric mean चे पण फायदे आणि तोटे आहेत. फर्स्ट मेरिट्स ऑफ geometric mean. It is rigidly defined, it is easy to calculate, it is easy to understand, it is capable of further mathematical treatment, it is based on all the observations. Next, demerits of geometric mean. It is least affected by extreme values. Next, if one of the observations in the series is 0, then the geometric mean becomes 0. म्हणजे observations मधली म्हणजे if one of the observations in the series is 0, then geometric mean becomes 0. म्हणजे series मधलं एक observation डिफिकल्ट टू कम्प्यूट म्हणजे हे सोडवण्यासाठी काय आहे डिफिकल्ट आहे. थर्ड हार्मोनिक मीन ऑफ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन is reciprocal of arithmetic mean of reciprocity of the given.
मीन म्हणजे काय आहे ते फक्त तुम्हाला रेसिप्रोकल मी हा लिहिलेला आहे हा मला न्यूमरेटरला x1च पाहिजे तर तो तुम्ही कसा लिहिणार आहे 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय xi xi हा काय आहे पहिला न्यूमरेटर आहे रेसिप्रोकलचा अर्थ काय होतो तर xi हा न्यूमरेटरला आहे रेसिप्रोकल मध्ये लिहायचे म्हणजे 1 डिवायडेड बाय च्या फॉर्म मध्ये लिहायचे तर काय लिहिणार मी 1 डिवायडेड बाय xi लिहिणार 1 डिवायडेड बाय 1 आणि xi आहे तो न्यूमरेटरला जाणार इंटू xi डिवायडेड बाय 1 म्हणजे तुम्हाला परत व्हॅल्यू काय मिळणार आहे तिथं xi हार्मोनिक मीन काय आहे हार्मोनिक मीन ऑफ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज द रेसिप्रोकल ऑफ अरिथमेटिक मीन ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ द गिवन व्हॅल्यूज म्हणजे तुम्हाला जे ऑब्झर्वेशन दिल्या त्यांचा फक्त काय घ्यायचे तिथं तर रेसिप्रोकल घ्यायचे फक्त अरिथमेटिक मीनचा नॉट जॉमेट्रिक मीन नेक्स्ट हार्मोनिक मीन ऑफ रॉ डेटा मध्ये काय दिलेले असतील फक्त ऑब्झर्वेशन दिलेले मग ऑब्झर्वेशन कुठले दिले तर x1 x2 अप टू सॉन xn आर एन ऑब्झर्वेशन्स देन हार्मोनिक मीन इज गिवन बाय हार्मोनिक मीन इज इक्वल टू आता काय सांगितलं जे अरिथमेटिक मीन दिलेलं आहे अरिथमेटिक मीन तुम्हाला काय दिलेलं होतं तर x बार इज इक्वल टू समेशन ऑफ xi डिवायडेड बाय n म्हणजे हे तुम्हाला मिळायला पाहिजे समेशन ऑफ xi डिवायडेड बाय n तर हार्मोनिक मीन न्यूमरेटरला अरिथमेटिक मीन मध्ये n होता तर मी हा n काय लिहिला न्यूमरेटरला आणि समेशन काय घेतलं जो xi आहे तो रेसिप्रोकल मध्ये घेतला म्हणजे 1 डिवायडेड बाय xi जी समेशनची व्हॅल्यू असेल ती फक्त त्या रेसिप्रोकल मध्ये लिहायची n म्हणजे काय असणार आहे टोटल नंबर ऑब्झर्वेशन आणि xi काय असणार आहे तर तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले असतील x1 x2 अप टू सॉन xn म्हणजे काय तर x1 x2 अप टू सॉन xn ऑब्झर्वेशन दिले असतील तो टेबल करायचा त्याच्यानंतर n म्हणजे माहिती आहे तुम्हाला जेवढे ऑब्झर्वेशन असतील तेवढे काउंट आणि तिथं काय आहे 1 अपॉन xi म्हणजे 1 अपॉन xi चा टेबल एक्स्ट्रा फाइंड आउट करावा लागेल 1 डिवायडेड बाय xi सपोज 2 4 6 8 असं तुम्हाला काय दिलेलं आहे 4 व्हॅल्यूज दिलेत तर x1 ची व्हॅल्यू 2 x2 ची व्हॅल्यू 4 x3 ची व्हॅल्यू 6 आणि x4 ची व्हॅल्यू सपोज 8 आहे 2 4 6 8 आणि n म्हणजे किती ऑब्झर्वेशन आहेत तर 4 ऑब्झर्वेशन आहेत तर कसं लिहिणार हार्मोनिक मीन इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय समेशन ऑफ काय पाहिजे तिथं 1 डिवायडेड बाय xi म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 डिवायडेड बाय 4 प्लस 1 डिवायडेड बाय 6 प्लस 1 डिवायडेड बाय 8 पहिला डिनॉमिनेटर सॉल्व करून घ्यायचा 1 डिवायडेड बाय 2 जी येईल ती व्हॅल्यू प्लस 1 डिवायडेड बाय 4 प्लस 1 डिवायडेड बाय 6 प्लस 1 डिवायडेड बाय 8 व्हॅल्यू मिळेल आणि लास्टला 4 डिवायडेड बाय समथिंग पर्टिक्युलर व्हॅल्यू तुम्हाला एकच मिळेल ती फक्त डिवाइड करायची नेक्स्ट हार्मोनिक मीन ऑफ अनग्रुप्ड डेटा let x1 x2 up to son xn be the n observations let x1 x2 up to son xn be the n observations and f1 f up to son fn be their corresponding mean is given by harmonic mean is summation of divided by summation pi into divided by fi divided by चालेल आणि n म्हणजे मी तुम्हाला सांगितले मगाशी म्हणजे समेशन ऑफ एफ आय असतं म्हणजेच त्या टोटल फ्रिक्वेन्सीज असतील तर पहिलं असे तुम्हाला टेबल एक्स आय च्या व्हॅल्यूज दिलेले असतील त्याच्यानंतर एफ आय च्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील तुम्हाला पहिलं करावं लागेल 1 डिवायडेड बाय एक्स आय सेपरेट थर्ड टेबल मध्ये कारण फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू लागते 1 डिवायडेड बाय एक्स आय फाइंड करायचंय किंवा 1 डिवायडेड बाय एक्स आय करण्यापेक्षा एफ आय डिवायडेड बाय एक्स आय करून घ्यायचं सपोज तुम्हाला काय दिलंय एक्स आय च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 2 4 6 8 ह्या एक्स आय च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि एफ आय च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 8 9
942 समथिंग दिलेले आहेत. तर तुम्हाला थर्ड काय लागते, पहिला काय लागतंय समेशन ऑफ एफ आय, म्हणजे समेशन ऑफ एफ आय करून घ्यायची कशाची, तर 8942 ची समेशन करून घ्यायची पहिली, आणि त्याच्यानंतर काय लागेल एफ आय डिवाइडेड बाय एक्स आय करून घ्यायचा. एफ आय डिवाइडेड बाय एक्स आय म्हणजे एफ आय ची व्हॅल्यू पहिली काय 8, त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय एक्स आय ची 2, म्हणजे 8 डिवाइडेड बाय 2 काय मिळणार आहे तुम्हाला 4. 9 डिवाइडेड बाय 4 जे मिळेल ते लिहायचं, 4 डिवाइडेड बाय 6 2 डिवाइडेड बाय 8, आणि त्याची लास्टला सम करायची. सम काय येणार आहे एफ आय डिवाइडेड बाय एक्स आय इज इक्वल टू समथिंग, जे येईल ते लिहायचं तिथं, आणि फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यूज काय करायचे सबस्टिट्यूट करायचे. नेक्स्ट, harmonic mean of grouped data. Let x1, x2 up to son xn be the mid values of the classes, and f1, f2 up to son fn be their corresponding frequencies. The harmonic mean is given by harmonic mean is equal to summation of fi divided by summation of fi, किंवा तिथं तुम्ही summation मध्ये fi divided by fi लिहिलं तरी चालेल. where n is equal to summation of fi, म्हणजेच काय असणार आहे टोटल. तर फक्त मिड व्हॅल्यूज तुम्हाला क्लासेस दिलेले असतील, त्याचा फक्त तुम्हाला काय लिहायचे तर मिड व्हॅल्यू एक्सआयचा टेबल ड्रॉ करायचे. पहिले क्लासेस, त्याच्यानंतर एक्सआय, त्याच्यानंतर एफआय, त्याच्यानंतर एफआय डिवाइडेड बाय एक्सआय, आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज काय करायचे तर सबस्टिट्यूट करायचे. आता ह्याचे परत काय फायदे आणि तोटे. मेरिट्स ऑफ हार्मोनिक मीन, इट इज रिजिडली डिफाईन. मेरिट्स सगळ्यांचे सेमच आहेत. इट इज रिजिडली डिफाईन, it is easy to calculate, it is easy to understand, it is based on all the observation, it is capable of further mathematical or algebraic treatment. And demerit harmonic mean आणि geometric mean चे, it is least affected by extreme values. If one of the observation in the series is 0, then harmonic mean becomes 0. म्हणजे series मधला जरी observation असेल 0 असेल तर हार्मोनिक मीन ची व्हॅल्यू काय मिळणार आहे तुम्हाला 0 मिळणार आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलेले आयडियल ऍव्हरेज मध्ये, तर ते पाहिजे म्हणजे इट शुड बी इझिली अंडरस्टँड, म्हणजे समजण्यास सोपे पाहिजेत. म्हणजे जे टाइप सांगितले मी ते सगळे काय पाहिजेत समजण्यास सोपे पाहिजेत, सोपे पाहिजेत. इथं मेरिट्स आहेत, डिमेरिट्स आहेत. आता फर्स्ट काय आहे एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, फाइंड हार्मोनिक मीन ऑफ द गिवन व्हॅल्यूज. मग गिवन व्हॅल्यूज काय दिलेत 92, 81 आणि थर्ड व्हॅल्यू 70. पहिलं तुम्हाला क्वेश्चन ओळखता आला पाहिजे की कोणत्या डेटामध्ये आहे, म्हणजे रॉ डेटामध्ये आहे, अनग्रुप्ड डेटामध्ये आहे की ग्रुप्ड डेटामध्ये आहे. तर तुम्हाला फक्त व्हॅल्यूज काय दिलेले आहेत, ऑब्झर्वेशन दिलेले आहेत फक्त. म्हणजे हा डेटा कुठला आहे तर रॉ डेटा आहे. रॉ डेटा मध्ये काय आहे फक्त ऑब्झर्वेशन लिहायचे. म्हणजे x1 ची व्हॅल्यू 92, x2 ची व्हॅल्यू 81 आणि x3 ची व्हॅल्यू 70. आणि n म्हणजे काय सांगितलेलं टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर किती ऑब्झर्वेशन आहेत तिथं 3 आहेत, म्हणून n ची व्हॅल्यू काय मिळाली 3. मग हार्मोनिक मीनचा रॉ डेटाचा फॉर्म्युला यूज करायचा. तर तो फॉर्म्युला काय आहे, हार्मोनिक मीन इज इक्वल टू n डिवाइडेड बाय समेशन ऑफ 1/xi. xi म्हणजेच काय तर समेशन, जी सम लिहिलेली आहे ती रन कुठून होतीये 1 पासून 3 पर्यंत. 3 पर्यंतच का तर n ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिली आहे 3. n ची व्हॅल्यू लिहिली 3 डिवाइडेड बाय आता 1/xi. xi म्हणजे काय येणार आहे 1/x1 प्लस 1/x2 प्लस 1/x3. जर फोर्थ ऑब्झर्वेशन असेल तर 1/x4 येणार. म्हणून काय लिहिलं 1/92 प्लस 1/81 प्लस 1/70 इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 1/92 जी मिळेल ती व्हॅल्यू लिहायची प्लस 1/81 प्लस 1/70.
Therefore हार्मोनिक मीन इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय काय मिळाली व्हॅल्यू, पर्टिक्युलर व्हॅल्यू एकच मिळाली 0.03751 आणि 3 ने फक्त डिवाइड करायची 79.98. इट इज द फायनल आन्सर. नेक्स्ट arithmetic mean the दिलेला आहे तुम्हाला arithmetic mean of given 3, 4, 6, 9, 10. arithmetic फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला यूज करायचा, टाइप मध्ये रॉ डेटा आहे, ग्रुप डेटा आहे, ग्रुप डेटा आहे, तर फक्त ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे तो फॉर्म्युला यूज करायचा कोणता आहे तर समेशन ऑफ एक्स आय डिवाइड बाय एन. एन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि समेशन ऑफ एक्स आय. समेशन ऑफ एक्स आय म्हणजे पहिला x1, x2, x3, x4, x5 लिहायचा, यांची व्हॅल्यू सम करून घ्यायची 3 + 4 + 6 + 9 + 10 डिवाइड बाय 5 का लिहिला तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे जेवढे ऑब्झर्वेशन दिले असतील त्याची करायची तुम्हाला इक्वल टू सम काय आली न्यूमरेटरला 32 डिवाइडेड बाय 5 म्हणजे फायनल आन्सर काय मिळाला तुम्हाला 6.4. नेक्स्ट बघा, obtain harmonic mean of 15, 18, 23, 25 and 30. हार्मोनिक मीन फाइंड करायचे आणि तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले आहेत. तर हा रॉ डेटा आहे, मग हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला यूज करायचा n डिवाइडेड बाय समेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय एक्स आय. ऑब्झर्वेशन 5 आहेत म्हणून न्यूमरेटरला 5 लिहिला डिवाइडेड बाय समेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय एक्स आय म्हणून 1 डिवाइडेड बाय 15 + 1 डिवाइडेड बाय 18 + 1 डिवाइडेड बाय 23 + 1 डिवाइडेड बाय 25 + 1 डिवाइडेड बाय 30 इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 0.239 मिळाली आणि फायनल आन्सर 20.92. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट हार्मोनिक मीन ऑफ द फॉलोइंग डेटा. डेटा दिलेला आहे तुम्हाला, काय काय दिलेलं आहे तर एक्स म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज काय दिलेले आहेत, एक्स म्हणजे x1, x2 अप टू सॉन xn हे ऑब्झर्वेशन दिलेले असेल आणि एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीज काय असणार आहेत f1, f2 अप टू सॉन fn. तर फर्स्ट ऑब्झर्वेशन किती दिलेत तुम्हाला 10, 11, 12, 13, 14 आणि फ्रिक्वेन्सीज 5, 8, 10, 9, 6. आता हे कोणत्या टाइप मध्ये आहे म्हणजे रॉ डेटा मध्ये आहे, अनग्रुप्ड डेटा मध्ये आहे की ग्रुप्ड डेटा मध्ये आहे. कोणत्या डेटा मध्ये असणार आहे हे, जर मिड पॉइंट दिलेला असेल म्हणजे क्लासेस दिलेला असेल तर तो ग्रुप्ड डेटा मध्ये असणार आहे. इथं एक्सच्या तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यूज दिलेत म्हणजे हा काय असणार आहे अनग्रुप्ड डेटा. मध्ये काय तर एक्सच्या व्हॅल्यूज लिहायच्या टेबल मध्ये काय दिले 10, 11, 12, 13, 14 नंतर काय दिलाय म्हणजे एक्स आय लिहायचं सोल्युशन मध्ये, एफ म्हणजे एफ आय लिहायचं. एफ म्हणजे एफ आय लिहायचं, एफ आय काय येणार 5, 8, 10, 9, 6.
फॉर्म्युलामध्ये काय लागतं नाही मी अनग्रुप्ड तर डेटामध्ये? जी तुला येत नाही. थांब रे, तुला नाही येणार विकल्प. हार्मोनिकचा फॉर्म्युला अनग्रुप्ड डेटासाठी काय आहे? तर समेशन ऑफ एफ आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय डिवायडेड बाय एक्स आय. म्हणजे पहिली एफ आय ची सम करून घ्यायची. एफ आय ची सम म्हणजे समेशन ऑफ एफ आय लिहायचा टेबलमध्ये लास्टला. तर 5 प्लस 8 10 9 6. सपोज समथिंग तुम्हाला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळाली 30. फक्त कन्सिडर केलेली आहे की त्याची सम काय मिळाली तुम्हाला 30 मिळाली. नंतर काय करायचे? फॉर्म्युला मध्ये काय लागते व्हॅल्यू तुम्हाला? एफ आय डिवाइड बाय एक्स आय. तर म्यूट घ्या. थर्ड टेबल मध्ये काय करायचं? एफ आय डिवायडेड बाय एक्स आय. एफ आय ची व्हॅल्यू फर्स्ट अनम्यूट करा. म्यूट करून घ्या. थर्ड टेबल मध्ये काय फाइंड आउट करायचं? एफ आय डिवायडेड बाय एक्स आय. एफ आय ची फर्स्ट व्हॅल्यू काय आहे? 5. तर 5 डिवायडेड बाय काय येणार तिथं? 10. नेक्स्ट व्हॅल्यू आहे 8. 8 डिवायडेड बाय 11. थर्ड व्हॅल्यू 10 डिवायडेड बाय 12. फोर्थ व्हॅल्यू 9 डिवायडेड बाय 30. आणि लास्ट व्हॅल्यू 6 डिवायडेड बाय 40. त्याची सम करून घ्यायची म्हणजे समेशन ऑफ एफ आय डिवायडेड बाय एक्स आय. सपोज तुम्हाला व्हॅल्यू तिथं मिळाली 14.96. कन्सिडर केलेली आहे फक्त व्हॅल्यू. तर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचे म्हणजे हार्मोनिक मीन इज इक्वल टू फॉर्म्युला दिलेला आहे. एन म्हणजे काय सांगितले? तर समेशन ऑफ एफ आय. मग समेशन ऑफ एफ आय मी काय कन्सिडर केलेली 30 आहे. तर ती 30 व्हॅल्यू लिहायची डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय डिवायडेड बाय एक्स आय. ती व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 14.96. आणि फायनल आन्सर मिळाली तुम्हाला 36. दिस इज फायनल आन्सर. आता आपण काय पाहिलं? तर टेंडन्सी. नेक्स्ट टाइप्स. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यानंतर अरिथमेटिक मीन. अरिथमेटिक मीन फॉर ग्रुप डेटा अँड ग्रुप्ड डेटा. नेक्स्ट जॉमेट्रिक मीन. Geometric mean for raw data, ungrouped data and grouped data. Merits, demerits, त्याचे uses. And last, harmonic mean. Harmonic mean of raw data, ungrouped data and grouped data. Its merits and demerits. And the next point is median. Same as mean of data. Data median of raw data or data is of order. raw data इथे पण तुम्हाला ऑब्झर्वेशन्स दिलेले असतील. ऑब्झर्वेशन्स काय असतील? x1 x2 up to son xn.
तर फक्त डेटा पहिला तुम्हाला काय करावं लागेल, तिथं अरेंज करावा लागेल. कशामध्ये, तर डिसेंडिंग ऑर असेंडिंग ऑर्डर, म्हणजे त्या क्रमाने पहिला डेटा काय करावा लागेल, तुम्हाला करावा लागेल. सपोज डेटा तुम्हाला दिलेला असेल तिथं 2, 4, 6, 8 असा डेटा दिलाय. तर फर्स्ट काय दिलाय, एन इज इवन. एन म्हणजे काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर इथं ऑब्झर्वेशन काय आहे, 4 आहे, कारण मी ऑब्झर्वेशन काय घेतलेले, 2, 4, 6, 8. लुट गई तेरे पीछे तेरा ठेव ना, ती फेस वाटल का ना. इथं काय दिले तुम्हाला, 2, 4, 6, 8 हा डेटा दिलेला आहे. चालू माहिती तुला इव्हन असेल तर काय फॉर्म्युला, मेडियन इज इक्वल टू साइज ऑफ एन बाय 2th ऑब्झर्वेशन प्लस साइज ऑफ एन बाय 2 प्लस 1th ऑब्झर्वेशन. इथं काय दिले, 2, 4, 6 हे ऑब्झर्वेशन दिले आहेत, म्हणजे एन ची व्हॅल्यू काय आहे, इव्हन आहे. इव्हन असेल तर फर्स्ट फॉर्म्युला, आणि जर एन ची व्हॅल्यू ऑड असेल, आणखीन काय घेतले मी, 2, 4, 6, 8, 10 म्हणजे एन इज इक्वल टू काय येणार आहे, 5. जर एन ऑड असेल तर साइज ऑफ ब्रॅकेट एन प्लस 1 डिवायडेड बाय 2th ऑब्झर्वेशन, म्हणजे यांची व्हॅल्यू काय येणार तिथं, 5 प्लस 1. 5 प्लस 1 म्हणजे काय येणार, 6, आणि 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येणार, 3, म्हणजे थर्ड ऑब्झर्वेशन. पण थर्ड ऑब्झर्वेशन कोणतं लिहायचं, तर पहिलं काय सांगितलं मेडियन मध्ये, अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. एक तर चढत्या किंवा उलट्या क्रमाने काय करायचं, डेटा अरेंज करायचे. पहिला काय लिहिला, 2, 4, 6, 8, 10 यांची व्हॅल्यू काय मिळाली, 5. 5 प्लस 1 काय आलं, 6, आणि 6 डिवायडेड बाय 2, 3, म्हणजे थर्ड ऑब्झर्वेशन काय मिळणार आहे, 6, म्हणजे मेडियनची व्हॅल्यू काय मिळाली, तिथे तुम्हाला 6 मिळाली. जर एन ऑड असेल तर, जर एन इवन असेल तर फर्स्ट फॉर्म्युला. नेक्स्ट, मेडियन ऑफ अनग्रुप्ड डेटा. लेट एक्स बी अ व्हेरिएबल अँड एफ बी द फ्रिक्वेन्सीज. आता इथं पण काय दिलेलं असेल तुम्हाला, x1, x2 हे व्हेरिएबल दिलेले असतील, आणि f1, f2 अप टू सॉन fn ह्या काय दिलेल्या फ्रिक्वेन्सी. म्हणजे एन हा काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. पहिली स्टेप काय करायचे, मेडियन इक्वल टू एन प्लस बाय 2th ऑब्झर्वेशन, म्हणजे प्लेस जो दिलेला असेल तो. नेक्स्ट काय आहे, व्हॅल्यू इज क्लोजर टू और लेस दॅन एन बाय 2 फ्रिक्वेन्सी, व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू द ऑब्झर्वेशन. म्हणजे पहिलं काय दिलेलं असेल तुम्हाला, xi च्या व्हॅल्यू दिलेल्या असतील. xi च्या व्हॅल्यूज मी काय घेतलेले, 2, 4, 6, 8, आणि fi म्हणजे फ्रिक्वेन्सीज काय घेतलेल्या आहेत त्याच्या करस्पॉन्डिंग 4, 6, 8, 10. तर पहिलं काय सांगितलंय त्यांनी, व्हॅल्यू इज क्लोजर टू और लेस दॅन एन बाय 2 फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू द ऑब्झर्वेशन. म्हणजे पहिलं तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय तिथं टेबल मध्ये, तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी थर्ड मध्ये आहे. वी हॅव टू प्रिपेअर द टेबल कंटेनिंग अ कॉलम ऑफ कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी याचा शॉर्ट फॉर्म आहे CF, म्हणजे C.F. तर तो कशावरून घ्यायचा, तर फ्रिक्वेन्सीवरून. तर जी फ्रिक्वेन्सीची फर्स्ट व्हॅल्यू असेल ती CF मध्ये लिहायची, म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू काय येणार आहे तिथं, 4 येणार आहे. xi दिलेला आहे तुम्हाला 2, 4, 6, 8. fi तुम्हाला दिलेला आहे 4, 6, 8, 10. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायची तिथं, CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर ती कशी फाइंड आउट करायची, तर फ्रिक्वेन्सी मध्ये फर्स्ट व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे, तर 4. तर ती 4 ऍज इट इज फर्स्ट लिहायची CF मध्ये 4. त्याचे परत क्रॉस करायची, म्हणजे 4 प्लस 6
म्हणजे फ्रिक्वेन्सी मधली नेक्स्ट व्हॅल्यू घ्यायची. 4 ॲज इट इज CF मध्ये घेतलेला आहे, तर CF मधला 4 आणि फ्रिक्वेन्सी मधला 6 घ्यायचा. म्हणजे 4 + 6 काय येणार आहे 10. आता परत फ्रिक्वेन्सी मधली थर्ड व्हॅल्यू काय 8 आणि CF मधली सेकंड व्हॅल्यू काय 10, म्हणून 10 + 8 काय येणार आहे 18. आणि फ्रिक्वेन्सी मधली लास्ट व्हॅल्यू आहे 10 आणि CF काय आहे 18. म्हणजे 18 + 10 म्हणजे काय मिळणार आहे ती व्हॅल्यू 28. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू काय मिळाली यांची लास्टला तर 28. आणि फ्रिक्वेन्सीची सम पण काय मिळाली समेशन ऑफ Fi 28. कारण CF पण तोच मिळाला तुम्हाला 6, 8, 10 आणि CF काय दिलेला आहे तिथं 4, 8, 18, 20. म्हणजे लास्ट व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 28. आणि समेशन ऑफ Fi म्हणजे मी सांगितलेलं तिथं टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सीची सम काय आली तिथं 28, म्हणून यांची व्हॅल्यू काय मिळाली 28. तर सेकंड पॉईंट काय सांगितलंय, व्हॅल्यू इज क्लोजर टू ऑर लेस दॅन n/2 फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू करस्पॉन्डिंग ऑब्झर्वेशन. आणि लास्ट बघा पॉईंट मध्ये द लास्ट कॉलम इज द टोटल फ्रिक्वेन्सी ऑफ n. म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधली जी लास्ट व्हॅल्यू मिळेल ती काय असणार आहे तर टोटल फ्रिक्वेन्सी. आणि समेशन ऑफ Fi म्हणजे ती पण सम काय मिळणार आहे टोटल फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. मग सेकंड पॉईंट मध्ये जो सांगितलेला आहे तो काय आहे n/2 फ्रिक्वेन्सी. n/2 म्हणजे काय मिळालंय n ची व्हॅल्यू 28 डिवायडेड बाय 2. 28 डिवायडेड बाय 2 काय मिळणार आहे तुम्हाला 14. मग CF मध्ये 14 ची जवळची व्हॅल्यू बघायची. काय सांगितले क्लोजर टू ऑर लेस दॅन म्हणजे 14 पेक्षा काय पाहिजे लहान पाहिजे आणि 14 च्या जवळची पाहिजे. मग CF काय काय मिळालेला होतं तिथं 4, 8, 18, 28. 4 तर लहान आहे, 14 व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला n/2 ची, तर 14 पेक्षा मोठी नको, 14 च्या जवळची पाहिजे. म्हणजे कुठली व्हॅल्यू मिळणार आहे 10. म्हणजे n काय मिळणार आहे तुम्हाला तिथं 10. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सपोज xi व्हॅल्यू आहे 3894 आणि Fi च्या व्हॅल्यूज तिथं दिलेल्या आहेत तुम्हाला. Fi च्या काय सांगितलं फर्स्ट पॉईंट मध्ये काय सांगितलं मीडियनचा फॉर्म्युला. सेकंड मध्ये काय सांगितलं व्हॅल्यू क्लोजर टू टू म्हणजे n/2 पेक्षा व्हॅल्यू पाहिजे मिळालेली लहान किंवा n/2 च्या जवळची पाहिजे. आणि थर्ड मध्ये काय करायचंय प्रिपेअर द टेबल कंटेनिंग अ कॉलम ऑफ कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल काय करायचं तुम्हाला एक साईड दिलेला आहे काय करायचं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीज बघा काय काय दिलेली 2, 3, 6, 9. पहिला टू ऍज इट इज लिहिलेला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी मधली सेकंड व्हॅल्यू 3 आहे आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधली फर्स्ट व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे 3 + 2 काय मिळणार आहे 5. नेक्स्ट 5 + 6 11 आणि 11 + 9 काय मिळणार आहे 20. द लास्ट व्हॅल्यू इन द कॉलम इज द टोटल फ्रिक्वेन्सी ऑफ n. टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार आहे n. तर लास्ट व्हॅल्यू जी मिळेल कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधली तीच म्हणजे काय असणार आहे n. आणि समेशन ऑफ Fi पण काय मिळणार आहे त्यावेळी तुम्हाला तिथं तुम्हाला 20 मिळणार आहे. मग n/2 चेक करायचं n/2 फ्रिक्वेन्सी म्हणजे 2 तुम्हाला 20 म्हणून न्यूमरेटरला लिहिला 20 डिवायडेड बाय 2. 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे 10. आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय काय मिळालेले आहेत 2, 5, 11, 20. 2 तर येणार नाही, 11 काय आहे 10 पेक्षा मोठे म्हणजे मीडियनची व्हॅल्यू काय मिळणार आहे तिथे तुम्हाला 5 मिळणार आहे.
नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.